मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 3 दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे। एक्सप्रेसवेवरती गर्डर उभारण्यासाठी 22 ते 24 जानेवारी या काळामध्ये दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये ब्लॉक घेण्यात येणार आहे। परिणामी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पुणे वाहिनीवरील वाहतूक वळवण ते वर्सोली टोल नाका येथून देहू रोड मार्गे मार्गस्थ केली जाणार आहे। या कालावधीमध्ये पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवरती 3 दिवस ब्लॉक असणार आहे। 22 ते 24 या काळामध्ये हा ब्लॉक असेल। 12 ते 3 या वेळेमध्ये ब्लॉक घेण्यात येणार आहे। काही पर्यायी मार्ग यावेळी देण्यात आलेले आहेत। अवजड वाहतूक यांना सुद्धा यावेळी बंदी घालण्यात आलेली आहे। पुलाचे गर्डर उभारण्यासाठी या ठिकाणी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते। या 12 ते 3 या वेळेमध्ये आता हा ब्लॉक असेल। 3 तासांचा हा ब्लॉक असणार आहे। आपले प्रतिनिधी सुशांत डोंबरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुशांत, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आपण नेहमीच पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत असते। मात्र आता या ठिकाणी आपण पाहतोय 22 ते 24 या दरम्यान 12 ते 3 या वेळेमध्ये आता ब्लॉक घेण्यात येणार आहे। या वेळेमध्ये कशा प्रकारे आता मार्ग वळवण्यात आलेला आहे, पर्याय मार्ग देण्यात आलाय, त्या संदर्भात काय माहिती आहे? आज 12 ते 3 असा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। त्या आणि परवा देखील अशाच पद्धतीने ब्लॉक असणार आहे। त्यामुळे कोणतीही वाहतुकीवरती परिणाम होऊ नये त्यासाठी ही संपूर्ण वाहतूक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरतून जुना पुणे मुंबई महामार्गावरती वळवण्यात आलेली आहे। आणि याच ठिकाणी लोणावळ्याजवळील कुसगाव डोंगरगाव या ठिकाणी एका ब्रिजचं काम सुरू करण्यात येणार आहे आणि त्याचे जे गर्डर्स आहेत ते बसवण्याचं काम 12 ते 3 या वेळेमध्ये करण्यात येणार आहे। त्यामुळे ह्या दुपारच्या वेळेत जे कोणी ह्या मार्गावरतून प्रवास करत असतील त्यांना देखील MSRDC कडनं आता आवाहन करण्यात येत आलंय की 12 ते 3च्या दरम्यान पुन्हा पुणे मुंबई मार्गाचा वापर करावा आणि यावेळेस कोणतीही अडचण आली तर रस्त्यावरती जे कोणी पोलीस असतील किंवा महामार्ग पोलीस असतील यांच्याशी संपर्क साधावा। त्या ठिकाणी तुम्हाला देखील मदत मिळेल आणि 3 दिवस अशाच पद्धतीने या ठिकाणी ब्लॉक घेण्यात आलेला आहे। त्यामुळे वाहन चालकांनी देखील याची खबरदारी घ्यावी असं आवाहन MSRDC कडनं करण्यात आलेलं आहे। धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।